हाय गाईज, मी आलो आहे आता शाळेमध्ये शिकवायला, मराठी शाळेमध्ये. मी आणि विकी तावडे आम्ही दोघं मराठी शाळेमध्ये कामाला लागलो 1 महिन्यासाठी. म्हणजे कामाला नाही लागलो, आमचा शाळेचा म्हणजे कॉलेजचा प्रोजेक्ट आहे OGT, तो कंप्लीट करायचा आहे आम्हाला 120 तासाचा. तर ते 120 तास भरवायच्यात एका महिन्यामध्ये, तेव्हा आम्हाला शाळेमध्ये जाऊन सबमिट करायचं आहे. तर ठीक आहे, आता वर्गावर जाऊन शिकवायचं आहे मुलांना. खूप दिवस झालं ब्लॉग बनवला नाही, म्हणलं आज ब्लॉग बनवावं. कारण की मी लहान मुलांना जवळपास 2 आठवडे झालं शिकवायला येतोय मी, त्यामुळे काय माझं ब्लॉगिंगवर काय लक्षच गेलं नाही. ठीक आहे, आमचा वर्ग 3रीचा वर्ग आहे, 3रीच्या वर्गामध्ये जाऊन शिकवायचं. हो माहिती. हां, ती आम्हाला प्रोजेक्टमध्ये दाखवावं लागतं ना ते. हां हां हां, हा आमचा वर्ग 3रीचा. अजून तर मुलं आलं नाहीत, प्रार्थनामध्येच आहेत अजून. थोड्या वेळाने येतील, 5-10 मिनिटांनी. नंतर मग शिकवायला सुरू करणार आहे मी आणि विकी. लहान मुलांची वाट बघतोय, तोपर्यंत मी लिहून घेतो. आत्ता सध्या तरी 11 वाजलेत. अजून मुलं वर्गांवर जवळपास 11 वाजून 5 ते 10 मिनिटांनी येतील. खूप दिवस झाले ब्लॉग बनवला नाही, 2 आठवडे ह्याच्यातच चाललेत माझं शिकवण्यातच. त्यामुळे ब्लॉग बनवण्यात मला काय वेळ भेटला नाही. तरी पण म्हणलं आज ब्लॉग बनवच, डायरेक्ट शिकवतानाच ब्लॉग बनव. विकी, झालं तुझं बोलणं? हे तावरे सर आहेत. हे किती वाजलं? टाईम काय झालं? 11 यायला पाहिजे आत्तापर्यंत. चप्पल खाली खाली. ए यार, बेंचवर बसायचंय का तसं? खाली बस. पप्पांना व्हिडिओ दाखवतो. ठीक आहे, एच आहे का एन आहे? एवढी मोठी रेष असते का त्याला? आणि इथं काय चूक केली तू? बरोबर आहे, काय चुकीचं वाटतंय का? हे नमस्ते मित्रांनो, आज आमचा आहे 2रा दिवस शाळेमध्ये शिकवण्याचा. 2रा म्हणजे तसा व्लॉगचा 2रा दिवस आहे, पण आम्ही जवळपास 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले आम्ही शिकवतो इथं मराठी शाळेमध्ये. मुलं गेले परत एकदा प्रार्थनेसाठी, थोड्या वेळाने येतलेच वर्गावरती. सर म्हणलं ना, तुम्ही खरंच शिकवत होता का? सर, तुम्ही फक्त हा आमचा ब्लॉग बघा आणि मग सांगा हा तुम्ही शिकवले. आई येणार तिथे मूर्ख आय. ट्रायचं स्पेलिंग माहित नाही का? इंग्लिश शिकवतोय. मी लिहितो आता. आता कॅमेरा आहे माझ्या, त्यामुळे लिहिता येत नाही नेट मला. रायटिंग दोन्ही मला फरक कळते का? आर्यन, तो ते आर्यन वाट बघतोय. लिहून घे. मुलांनो म्हणते, मित्रांनो, सवय लागली मला ते मुलांनो म्हणायची. मित्रांनो, आम्ही शाळेमधला भात खातोय, मराठी शाळेमधला. खूप दिवसात, जवळपास लास्ट टाइम मी कधी खाल्लेला मला आठवण नाही. 15 वर्ष झालं असतं बहुतेक. 15 वर्षानंतर मी भात खातोय शाळेत. 15 वर्ष. क्वालिटी भात आहे, भात मस्त आहे. म्हणू नका कोणी मागू नका, आम्हीच खाणार आता. हा नाही काय येत नाहीत ना. शाळेत शिकवण्याचा फायदा झाला, एक मला भात खायला भेटला. झालं मला स्वतः जास्त जीव वाटत ना, त्यामुळे मला काय जास्त जाणार नाही. एवढं पण खाणार. स्टुडंट अजून भात घेऊन आले, ते एवढंच बाद झालं आम्हाला.
आजचा ब्लॉग इथंच संपवतो मला तर वाटतं. 3 दिवस शूट केला मी ब्लॉग. अजून आम्ही 10 ते 15 दिवस शिकवणार आहे तिथं. मला अजून विचारा येतात भात पाहिजे. अरे बस एवढंच लय झालं. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने आम्ही 10 ते 15 दिवस अजून शिकवणार होते. खाणार दिला 1 मिनटं खाणार आहे. 10 ते 15 दिवस अजून शिकवणार आहे मला. आमचं प्रोजेक्टचं काम राहिलं आहे. मला आठवड्यात नाही तरी ब्लॉग पोस्ट करायचा पण होत नाही. तिथं शिकवा येतो त्याच्यामुळे. आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवतोय. तिथून पुढे मी जास्त अपडेट राहायचा प्रयत्न करेन ब्लॉगमध्ये. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये.